खारघर तळोजा भागात परिवहन सेवेच्या गाड्यांची संख्या रोडावल्याने याचा मोठा फटका प्रवाशांना बसतोय। गेल्या काही दिवसात खारघर रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या कमी झाल्यात, त्यामुळे मुंबईहून रेल्वेने प्रवास करत असलेल्या चाकरमान्यांना घराकडे जाण्यासाठी खारघर बस डेपोत तासनतास बसची वाट पाहावीत राहिली आहे। परिवहन सेवेतल्या 80 गाड्या जुन्या झाल्याने त्या बंद पडल्यात आणि नवीन गाड्या लवकरच येणार असून पुढील महिन्याभरात परिवहन सेवा पूर्ववत होईल असं महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदेंनी सांगितलं। निश्चितपणे आपण जी नवी मुंबई महानगरपालिकेची परिवहन सेवा आहे 550चा फ्लीट आहे। मधल्या काळामध्ये ज्या बसेस आपल्याला इलेक्ट्रिक बसेस येण्यासाठी थोडी वेळ लागला, परंतु आता नवीन 75 बसेस आलेल्या आहेत आणि आणखीन 25 बसेस आपल्याला मार्चपर्यंत येणार आहेत। त्या सगळ्या इलेक्ट्रिक बसेस आहेत आणि पूर्वीच्या ज्या 85 बसेस थोड्या नादुरुस्त झाल्या होत्या, त्यांचं आयुर्मान झालेलं होतं, त्यामुळे त्या वारंवार त्यांच्यामध्ये बंद पडण्याचे प्रकार होत होते। त्याची इफिशियन्सी कमी झाल्यामुळे त्या भागामध्ये सेवा थोड्या आपण विस्कळीत झाल्या होत्या। पण मला खात्री आहे की आता ह्या ज्या नवीन बस आल्यामुळे एक महिन्याभरामध्ये तिकडची सेवा सुद्धा चांगल्या सुरळीत होते। नवी मुंबईतला खारघर तळोजा भागामध्ये गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरी वस्ती वाढलेली आहे। मात्र याच नागरी वस्तीला आहे ते दळणवळण सुविधा मात्र योग्यरित्या मिळत नसल्याचा आरोप प्रवाशाकडून केला जातो। मी सध्या खारघर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे आणि संध्याकाळच्या वेळेस चाकरमानी जेव्हा घरी जायला येतात तेव्हा अशाच पद्धतीने रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास या ठिकाणी लोकांना अर्धा तास पाऊण तास या ठिकाणी रांगेत उभं राहायला लागतंय आणि ट्रेन जरी मुंबईतनं लवकर या ठिकाणी खारघरला पोहोचले असले तरी इथून मात्र घराकडे जाण्यासाठी त्यांना अर्धा 1 तास 1.5 तास ताटकळत राहावं लागतं। त्यामुळे आपण पाहतो की कशा पद्धतीने योग्यरित्या या ठिकाणी बसची सुविधा नसल्याचा आरोप होतोय। बस जरी असल्या तर या ठिकाणी बसची फ्रिक्वेन्सी कमी आहेत आणि त्यामुळेच आहे ते लोकांना अशाच पद्धतीने ताटकळत उभं राहायला लागते। गर्दीमध्ये घरी जाण्याची वेळ त्यांच्यावरती या ठिकाणी येत आहे। एक तर बसमध्ये बसायला मिळत नाहीये आणि अशा पद्धतीने रांगेमध्ये उभं राहावं लागतंय आणि जरी उभं राहिलं असले तरी जिथे बस स्टॉप हे बांधले त्या बस स्टॉपवरती बाकडे सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले नाहीयेत। त्यामुळे रांगेमध्ये अशाच पद्धतीने ताटकळत अर्धा पाऊण तास या ठिकाणी उभं राहावं लागतंय आणि शेवटी बसमध्ये बसण्यासाठी सुद्धा गर्दी असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा सीट मिळत नाहीये। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।